आपल्या पत्नीचा शोध घेत घेत जंगलाकडे निघाले। ज्यावेळी संध्येनं सूर्य भगवंताला पाहिलं त्यावेळी हिनं मनामध्ये विचार केला, आता इथंही संसार मानतील आणि माझं भजन पूजन होणार नाही, म्हणून हिनं महाराज घोडीचं रूप धारण केलं। महाराज संध्येनं घोडीचं रूप धारण केल्यानंतर सूर्य भगवंताने सुद्धा घोड्याचं रूप धारण केलं आणि घोड्याचं रूप धारण करून दोघांनी महाराज अश्विनी कुमारांना जन्म दिला। अश्विनी कुमारांचा जन्म हा घोडीपासून आहे। परंतु या संध्येला आपल्या पतीची दया आली, माझ्यामुळे यांनी स्त्री रूप घोड्याचं रूप धारण केलं। दोघेही महाराज पुन्हा मूळ रूपामध्ये प्रगट झाले आणि मूळ रूपामध्ये प्रगट झाल्यानंतर पुन्हा आपल्या घराकडे निघून आले। परंतु भगवान सूर्य म्हणतात, ऋषींनो, हा सूर्याचा पुत्र असल्यामुळे शनी दिसायला अति सुंदर होता आणि महाराज कालांतराने या शनिदेवाचा विवाह कंकाली नावाच्या कन्येबरोबर झाला। शनिदेवाच्या पत्नीचं नाव कंकाली आहे। शनी दिसायला अति सुंदर असल्यामुळे या शनीला भेटण्याकरता अप्सरा यायच्या आणि महाराज अप्सरा आल्यानंतर शनिदेवाच्या पत्नीला राग यायचा। शनिदेवाची पत्नी शनिदेवाला म्हणायची, हे पा, मला तुमच्याकडे आलेल्या त्या अप्सरा पाहिल्यानंतर बिलकुल आवडत नाही, यानंतर अप्सरा आल्या नाही पाहिजे। आणि महाराज स्त्री सर्व काही वाटून देऊ शकते परंतु पतीची वाटणी करू शकत नाही। स्त्रीला आपल्या पतीने परस्त्रीची स्तुती केलेली सुद्धा आवडत नाही। आणि पुरुष मंडळी, माझ्यावर जर विश्वास नसेल तर उद्या घरी गेल्यावर फक्त एवढंच म्हणायचं, मी नांदेडला गेलो होतो, काय त्या वहिनीचा चहा होता, नाही बशी सहित कप फेकून मारला। स्त्री आपल्या पतीकडनं परस्त्रीची स्तुती सुद्धा सहन करत नाही, बिलकुल नाही। या कंकालीची सुद्धा हीच अवस्था झाली। अप्सरा आल्यानंतर कंकालीला आवडत नव्हतं। शनिदेवाला म्हणली, हे मला बिलकुल आवडत नाही, यानंतर अप्सरा आल्या नाही पाहिजे। मला शनिदेवाने ऐकलं, कधी लक्ष दिलं नाही, कधी दुर्लक्ष केलं। आणि एक दिवस शनिदेवाच्या पत्नीनं पाहिलं, अप्सरा बरोबर शनिदेवाची चर्चा चालू आहे, काहीतरी संभाषण चालू आहे आणि त्याच वेळी हिला क्रोध आला आणि क्रोधामध्ये शनिदेवाला हिनं शाप दिला। म्हणले, सांगू नये तुम्ही ऐकत नाहीत, तुम्हाला सौंदर्याचा खूप अभिमान झालाय, मी तुम्हाला शाप देते, तुम्ही बिलकुल कोळशासारखे काळे कुट्ट पडता। म्हणले, आजपासून ज्याच्याकडे तुम्ही पाहता, ज्याच्याकडे नजर टाकताल, त्याच्यावरती 7.5 वर्षाची शनीची, आजपासून तुमची ज्याच्यावरती नजर पडेल त्याचा चेहरा काळा होईल। आज पार्वतीला श्रीदेव म्हणू लागले, आई, म्हणून मी तुझ्या मुलाकडे पाहत नाही, मला माझ्या पत्नीचा शाप आहे, मी काही झालं तरी तुझ्या मुलाकडे पाहू शकत नाही, मी केवळ पाठ दाखवून उभा राहून असाच माघारी जाणार आहे। त्यावेळी पार्वती म्हणली, माझा मुलगा काही सर्वसामान्य मुलगा नाहीये, माझा मुलगा तिन्ही गणाचा अधिपती आहे, माझ्या मुलाकडे तू दृष्टी टाकली तरी काही होणार नाही। शनिदेव म्हणू लागले, नको आई, विनाकारण त्रास नको। त्यावेळी काही केल्या पार्वती ऐकत नाही, हट्ट धरला आणि शेवटी महाराज शनिदेवाने गणपती बाप्पाकडे तोंड केलं आणि गणेशाकडे तोंड केल्याबरोबर पुराणामध्ये वर्णन आलं, गणपती बाप्पाचा चेहरा काळा पडला। महाराज 7.5 वर्षाची शनीची महाराज त्याच वेळी पार्वतीने गणपतीचा चेहरा पाहिला आणि गणेशाचा चेहरा पाहिल्यानंतर मनामध्ये विचार करू लागले, याची आता कोण पूजा करणार, याला अग्रपूजेचा मान कोण देणार। त्यावेळी डोळे बंद करून देवादिदेव महादेवाला प्रार्थना करू लागली, महादेवा, काहीतरी अशी लीला करा की माझ्या मुलाचं पहिलं मुख, हे जे खराब झालेलं मुख आहे, हे बदलल आणि माझ्या बालकाला सुंदर मुख प्राप्त होईल, असं काहीतरी तुम्हीच लीला करा। आणि त्याच वेळी माता पार्वती स्नान करण्याकरता निघून गेल्या। गणपती बाप्पाला सांगितलं, ए गणेशा, जोपर्यंत माझं स्नान होत नाही तोपर्यंत तू बाहेर उभा राहा। गणेशाने हातामध्ये खड्ग घेतलं, गणपती बाप्पा द्वारावरती आले आणि द्वारावरती आलेले गणपती बाप्पा
प्रहारा देऊ लागले. महाराज गणपती बाप्पाचा प्रहारा चालू होता. इकडे माता पार्वती स्नान करत होत्या आणि पाहता पाहता महाराज 10:40 झाले. गणपती बाप्पा म्हणू लागले, किती वेळ स्नान? पार्वती म्हणली, गणपती